शालेय परसबाग प्रकल्प भाग 2 आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांद्वारे परसबाग हा प्रकल्प गेल्या 2 महिन्यापासून राबविण्यात येत आहे आणि त्याचा रिझल्ट आपण पाहता यामध्ये मेथी, पालक, आंबट चुका, टमाटर, वांगे, आलू अशा विविध पालेभाज्या लावण्यात आलेल्या असून याकरिता विद्यार्थ्यांचं मोलाचं योगदान आहे, सोबतच शिक्षकांचं पण. आपण बघत आहात पहिल्या भागामध्ये रोपणी करतानाची लागवड करतानाची ही मेथी आहे. बघा कशी छान विषमुक्त भाजीपाला अशी ही संकल्पना या परसबागेची आहे. हे आमचे JP जाधव सर, HN तायडे सर आणि विद्यार्थी हे स्वतः शेतकरी आहेत. यांच्याकडे भरपूर शेती आहे आणि शेतीतलं ज्ञान पण भरपूर आहे जाधव सर आणि तायडे सरांना. आणि विद्यार्थ्यांकडून आमचे शिक्षक हे सगळं काम करून घेत असतात आणि स्वतः शिक्षकही राबत असतात. मी कलाध्यापक संजय गुरव, राष्ट्रीय हरितसेना प्रभारी शिक्षक आणि परसबागेचा सुद्धा प्रभारी शिक्षक म्हणून काम पाहतो. ही बघा ही छान वांग्याची आणि मिरचीची झाडं आहेत. बघा प्रत्येक झाडाला 1-1, 2-2 सध्या मिरच्या लागलेल्या आहेत. याचा तिसरा भाग सुद्धा पुढच्या महिन्यात आपल्याला पाहायला मिळेल. कुठलंही रासायनिक फवारणी नाही किंवा कुठलंही रासायनिक खत नाही. माती आणि गांडूळ खत, पालापाचोळा याचाच उपयोग या परसबागेत करण्यात आला. हे बघा मिरच्या छान लागलेल्या आहेत. वांगीसुद्धा फुलावर आलेली आहेत. मुलं दररोज अर्धा तास या परसबागेत तण काढण्याचं काम करत असतात, स्वच्छ करण्याचं काम करत असतात, पाणी देणे वगैरे. अशी ही आमची परसबाग आहे. एक छोटासा प्रकल्प, एक छोटासा प्रयत्न आणि मुख्याध्यापकांना दिलेला शब्द या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. माझं हे निवृत्तीचं वर्ष आहे. हे बघा ही आलू लागलेली आहेत, आलूची झाडं आपण बघत आहात. फुलगोबी, पत्तागोबी, ही बघा ही पत्तागोबी आहे. पत्तागोबीच्याच बाजूला पालकसुद्धा आहे. ही बघा पत्तागोबी आणि फुलगोबी. आणि एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना, एक वेगळं शिक्षण, 4 भिंतीच्या बाहेरचं शिक्षण याला आपण म्हणूया. आणि हे सुद्धा गरजेचं आहे. आपण बघत आहात की अनेक देश कृषी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कशी शेती करतात आणि विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच शेतकी शिक्षणही गरजेचं आहे. हे या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो. आम्ही दररोज अर्धा किंवा 1 तास या परसबागेला वेळ देत असतो. विद्यार्थ्यांना परसबागेबद्दलची माहितीसुद्धा या ठिकाणी आम्ही सांगत असतो. आपणही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून अशी छोटीशी परसबाग करून घ्यावी. त्यांना परसबागेचं महत्त्व सांगावं. विषमुक्त भाजीपाला म्हणजे काय हे सुद्धा आपण आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच सांगितलं पाहिजे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर बागकाम, परसबागकाम, सुप्तकाई यासारखे विषय वर्क एक्सपिरियन्स म्हणजे कार्यानुभव या विषयाच्या अंतर्गत होतेच. काही वर्षानंतर त्या विषयाला जवळजवळ बंद केल्यासारखंच झालं. पण मात्र मुख्यमंत्र्यांची शाळा
माझी शाळा सुंदर शाळा या हेड अंतर्गत परसबाग म्हणजेच बागकाम याला पुनरुज्जीवन दिलं असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यासाठी शाळेतले गुरव सर यांनी बरीच मेहनत घेऊन मुलांच्या मदतीने एक परसबाग शाळेला तयार केली आणि आता ती बांधल्यावस्थेत असली तरी पण मात्र एक 4-6 महिन्यांनी त्यातील फळं भाज्या या खाण्यायोग्य होतील यात काही शंका नाही. थँक्यू. हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला खात्री आहे आपण आपल्या शिक्षक समुदायामध्ये जे वेगवेगळे शिक्षकांचे व्हॉट्सअप ग्रुप असतात त्या ग्रुपवर नक्कीच हा व्हिडिओ शेअर कराल आणि विषमुक्त परसबागेला प्रसिद्धी मिळवून देण्यास आपलाही हात राहील, खारीचा वाटा राहील याची मला खात्री आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत आणि पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. म्हणजे काय होईल की आपलं निरोगी जीवन जर आपल्याला जगायचं असेल तर आपण विषमुक्त शेतीकडे वळलो पाहिजे. करिता आपणा सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास तुम्ही नक्कीच मदत कराल. पुन्हा तिसऱ्या भागामध्ये आपण भेटूया. तिसऱ्या भागामध्ये हे बघा दोडक्याची वेलसुद्धा लावलेली आहेत. तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला फळं लागलेल्या बागेचा व्हिडिओ आम्ही रिलीज करूया. धन्यवाद.